नमस्कार. मी नवल शिंदे. आपण दरवर्षी होळी साजरी करतो. पण कधी विचार केलाय का की रंगांच्या आधी अग्नी का असतो? का आधी जाळणे आणि मगच रंगांचा उत्सव? मित्रांनो, होळी हा केवळ एक सांस्कृतिक सण नाही, तर तो मानवी चेतनेतील परिवर्तनाचा एक वार्षिक टर्निंग पॉइंट आहे. ही एक अशी गुप्त ऊर्जा प्रक्रिया आहे जिथे तुमचा ऑरा रीसेट होतो आणि तुमच्या जीवनातील जुने भावनिक अडथळे जळून भस्म होतात. आजच्या या अकल्ट मास्टर क्लासमध्ये आपण केवळ पौराणिक कथा नाही, तर होळीमागील अध्यात्म आणि ऊर्जा विज्ञानाचा उलगडा करणार आहोत. तुमचा अहंकार, भीती आणि जुन्या कटू आठवणी अग्नीत कशा जाळायच्या आणि रंगांच्या माध्यमातून आपली चक्र कशी संतुलित करायची हे आपण सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यंदाची होळी तुमचे आयुष्य बदलणारी ठरू शकते. आजच्या या नव्या सखोल चर्चेत सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नक्कीच, सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय वरवर पाहता खूप ओळखीचा वाटेल, पण त्याची आतली बाजू तितकीच रहस्यमय आणि रंजक आहे. हो, आणि आज आपण ज्यावर बोलणार आहोत तो विषय आहे होळी 2026. अगदी बरोबर. आता साहजिकच असा विचार येऊ शकतो की होळीवर अशी सखोल चर्चा ती काय करायची? रंगांची उधळण, पुरणपोळीचा बेत, पाण्याचे फुगे आणि मज्जा. हो, इतकंच ना. पण आज आपण या सणाला एका पूर्णपणे वेगळ्या आणि अतिशय सखोल दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. खरं तर हा दृष्टिकोन खूप आवश्यक आहे आजच्या काळात. हो, आजचा आपला हा सखोल संवाद नवल शिंदे यांच्या साहित्यावर आधारित आहे. त्यांच्या साहित्याचं नाव आहे होळी दी अल्केमी ऑफ इनर ट्रान्सफॉर्मेशन, जे अतिशय अभ्यासपूर्ण आहे. आणि हे नवल शिंदे जे आहेत ते एक ऑकल्ट कन्सल्टंट आणि ऑरा ॲनालिस्ट आहेत. आता हे शब्द ऐकायला थोडे जड वाटू शकतात, थोडे तांत्रिक वाटतात. हो, पण सोप्या भाषेत सांगायचं तर ऑकल्ट कन्सल्टंट म्हणजे असे तज्ज्ञ जे प्राचीन गूढ विद्यांचा अभ्यास करतात. बरोबर. आणि ऑरा ॲनालिस्ट म्हणजे माणसाच्या शरीराभोवती जे एक अदृश्य ऊर्जेचं क्षेत्र असते, ज्याला आपण ऑरा म्हणतो, त्याचे वैज्ञानिक आणि मानसिक दृष्टिकोनातून विश्लेषण करणारे अभ्यासक. आणि त्यांच्या या साहित्यातून आपण होळीला केवळ एक सांस्कृतिक सण न मानता त्यामागील मानसशास्त्रीय, योगिक आणि ऊर्जा परिवर्तनाचे विज्ञान काय आहे हे डिकोड करणार आहोत. म्हणजेच एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. अगदी. या विषयाची सुरुवात करताना एका अत्यंत महत्त्वाच्या ऊर्जा क्रमाकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. तो क्रम कोणता? या संपूर्ण प्रक्रियेत 5 अत्यंत स्पष्ट आणि शास्त्रशुद्ध टप्पे सांगितले आहेत. बरं. हा क्रम असा आहे: जाळणे, रिकामे होणे, स्थिर होणे, नवे भरणे आणि शेवटी आनंद साजरा करणे. ओके, म्हणजे बर्निंग, एम्प्टिंग, ग्राउंडिंग, रिफिलिंग आणि सेलिब्रेटिंग. हो, आणि हा क्रम समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण निसर्गाचा आणि मानवी ऊर्जेचा हा एक मूलभूत नियम आहे. तो कसा? जोपर्यंत आपण जुन्या नको असलेल्या गोष्टी जाळून टाकत नाही, तोपर्यंत आतली जागा रिकामी होत नाही. अगदी लॉजिकल आहे हे. आणि जोपर्यंत आपण रिकामे होत नाही, तोपर्यंत नवीन ऊर्जा किंवा नवीन आनंद सामावून घेण्यासाठी आपल्याकडे जागाच नसते. म्हणजे आधी पाटी कोरी करा आणि मग त्यावर नवीन चित्र काढा. बरोबर. म्हणूनच रंगांची उधळण करण्यापूर्वी होलिका दहन करणे हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तो एक टर्निंग पॉइंट आहे. नक्कीच मानवी चेतनेतील बदलाचा, एका जुन्या सायकलमधून बाहेर पडून नव्या सायकलमध्ये प्रवेश करण्याचा तो एक टर्निंग पॉइंट आहे. पण जेव्हा आपण होळीचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी डोळ्यांसमोर येते ती प्रल्हाद आणि होलिका यांची पौराणिक कथा. हो, ती सर्वांनाच माहिती असते. हिरण्यकश्यपू नावाचा क्रूर राजा, त्याचा भक्त मुलगा प्रल्हाद, होलिका जिला आगीत न जळण्याचा वर होता, आणि शेवटी प्रल्हाद वाचतो आणि होलिका जळून भस्म होते. लहानपणापासून आपण हीच कथा ऐकत आलो आहोत. हो, की हा वाईटावर चांगल्याचा विजय आहे. पण ह्या साहित्यात ह्या कथेचा जो अर्थ लावला आहे तो मला खूपच वेगळा वाटला. तो अर्थ खूपच सखोल आहे. म्हणजे ही खरोखरच फक्त एक ऐतिहासिक किंवा जुनी कथा आहे की यामागे काही वेगळेच मानसशास्त्रीय गुपित दडले आहे? प्राचीन कथा या नेहमी रूपकांच्या म्हणजेच मेटाफर्सच्या भाषेत लिहिल्या गेल्या आहेत. म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. अगदी. ही कथा बाहेर कुठे घडली यापेक्षा ती माणसाच्या आत दररोज कशी घडते हे पाहणे जास्त महत्वाचं आहे. ओके. या कथेचं मानसशास्त्रीय विश्लेषण केले तर लक्षात येते की हिरण्यकश्यपू हा बाहेरचा कोणताही राक्षस नाही. मग तो कोण आहे? तो आपला स्वतःचा अहंकार,
नियंत्रण करण्याची वृत्ती आणि मीपणा आहे. अरे वा. असा अहंकार जो नेहमी स्वतःला सर्वश्रेष्ठ मानतो आणि जगातील प्रत्येक गोष्टीवर आपले नियंत्रण असावे असे त्याला वाटते. आणि मग होलिका? होलिका म्हणजे आपली खोटा आधार आणि चुकीची सुरक्षितता शोधण्याची वृत्ती. त्याला आतून पोखरत असतात. जसं की एखादी चुकीची नोकरी किंवा टॉक्सिक नातेसंबंध असोत किंवा खोटा अभिमान असो, आपल्याला वाटतं की या गोष्टींमुळे आपण सुरक्षित आहोत. अगदी होलिकेला मिळालेल्या वरदानासारखे. बरोबर. आपण स्वतःच आपल्या खोट्या समजुतींचे कवच पांघरून बसलेलो असतो. मग यात प्रल्हाद नक्की कशाचे प्रतिनिधित्व करतो? प्रल्हाद म्हणजे माणसाच्या आतली श्रद्धा, अढळ शांतता आणि साक्षीभाव. साक्षीभाव म्हणजे नुसतं पाहत राहणं? हो, तो आपल्या आतला असा एक कोपरा आहे जो परिस्थिती कितीही भयानक असली, आजूबाजूला कितीही अराजकता असली तरीही शांत आणि स्थिर राहतो. आणि या सगळ्या प्रक्रियेत अग्नीचं स्थान काय आहे? या संपूर्ण कथेत अग्नी हा परिवर्तनाचा किंवा ट्रान्सफॉर्मेशनचा सर्वोच्च दुवा आहे. म्हणजे जेव्हा होलिका जळते तेव्हा ती खऱ्या अर्थाने माणसाच्या मनातील भीती आणि अहंकाराचा नाश असतो. नक्कीच. ती कथा आपल्याला सांगते की आपण कितीही खोट्या सुरक्षिततेचे कवच घातले असले तरी सत्याच्या आणि परिवर्तनाच्या अग्नीत ते जळून खाक होणारच आहे. आणि जे शुद्ध आहे, जसे की प्रल्हाद, ते या आगीतून तावून सुलाखून अधिक उजळून बाहेर येणार आहे. अगदी अचूक. हे खूपच डीप आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रत्यक्ष होळी पेटलेली पाहतो तेव्हा तो अग्नी फक्त लाकडे किंवा गोह्या जाळत नसतो. नाही, अजिबात नाही. तर एक प्रकारे आपण आपल्याच खोट्या अहंकाराचे आणि जुन्या वेदनांचे दहन करत असतो. हो. पण मला इथे एक गोष्ट विचारायची आहे. अग्नीला इतके महत्त्व का दिले आहे? इतर कोणत्याही तत्वाचा वापर का नाही केला? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. वेदांमध्येही अग्नीला खूप उच्च स्थान दिले आहे. ऋग्वेदातील अग्निसूक्तात याचे अतिशय सुंदर स्पष्टीकरण दिले आहे. काय म्हटले आहे त्यात? त्यामध्ये अग्नीला प्युरिफायर म्हणजेच शुद्धीकरण करण्याला म्हटले आहे. बरोबर. अग्नीचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तो कोणत्याही गोष्टीचे मूळ रूप बदलतो. तो घन वस्तूचे, जसे की लाकडाचे, रूपांतर सूक्ष्म ऊर्जेत आणि राखेत करतो. कोणतीही अशुद्धता तो नष्ट करतो. आणि याला जर आपण आधुनिक मानसशास्त्राशी जोडले तर तिथे एक संकल्पना आहे ज्याला सिम्बॉलिक बर्निंग किंवा प्रतिकात्मक दहन म्हटले जाते. हो, मानवी मन हे प्रतीकांची भाषा खूप लवकर समजते. आपण अनेकदा मनात राग, दुःख, अपराधीपणा किंवा कोणाबद्दलचा द्वेष दाबून ठेवतो. आणि या साठवून ठेवलेल्या भावना आपल्या शरीरात आणि मानसिक आरोग्यात अडथळे निर्माण करतात. म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट आगीत जळताना पाहतो तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडला किंवा अंतर्मनाला एक अतिशय प्रबळ संदेश जातो की ही गोष्ट आता कायमची नष्ट झाली आहे. अगदी बरोबर. आपण जे साठवून ठेवतोय त्याला बाहेर काढण्यासाठी हा एक टूल म्हणून वापरला जातो. यासाठी साहित्यात एक अत्यंत सोपी आणि महत्वाची कृती सुचवली आहे जी मला खूप प्रॅक्टिकल वाटली. हो, ती कृती खूप परिणामकारक आहे. त्यांनी म्हटले आहे की होलिका दहनाच्या रात्री एक साधा कागद घ्यावा आणि त्यावर मी सोडतो असे लिहून आपल्या मनातील सर्व नकारात्मक भावना, जुने दुखावलेपण किंवा भीती स्पष्टपणे लिहून काढावी. आणि मग पूर्ण सजगतेने तो कागद होळीच्या अग्नीत अर्पण करावा. पण मला यातील पुढचा भाग जास्त रंजक वाटला. कागद जाळल्यानंतर तिथेच थांबून 9 खोल श्वास घेण्यास आणि 2 मिनिटे मौन पाळण्यास सांगितले आहे. हा खऱ्या अर्थाने या प्रक्रियेचा सर्वात मास्टर स्ट्रोक आहे. श्वास आणि मौन याचा या प्रक्रियेशी काय संबंध आहे? जेव्हा आपण एखादी अत्यंत जुनी आणि त्रासदायक गोष्ट सोडून देतो तेव्हा आपल्या शरीरात आणि विशेषतः मज्जासंस्थेमध्ये म्हणजेच नर्वस सिस्टममध्ये नर्वस सिस्टममध्ये एक प्रचंड मोठी उलथापालथ होत असते. आपला मेंदू वर्षानुवर्षे ज्या भीतीला कवटाळून बसलेला असतो ती अचानक नष्ट झाल्यावर एक प्रकारची पोकळी निर्माण होते. एक विथड्रॉवल सिम्पटम आल्यासारखं. अगदी तसंच. हे जे 9 खोल श्वास आहेत ते आपल्या विश्रांती देणाऱ्या मज्जासंस्थेला कार्यान्वित करतात. म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमला? हो, खोल श्वासामुळे हृदयाचे ठोके संथ होतात आणि मेंदूला संदेश जातो की आता कोणताही धोका नाही, आपण सुरक्षित आहोत. आणि ती 2 मिनिटांची शांतता, ते 2 मिनिटांचे मौन त्या नवीन शांततेला शरीरात मुरू देते. या प्रक्रियेमुळे तो फक्त एक सणाचा विधी न उरता एक अत्यंत शक्तिशाली इमोशनल रिलीज बनतो. भावनिक मुक्तीची थेरपीच आहे ही. आणि अशा भावनिक मुक्तीमुळे आपल्या शरीराभोवती असलेल्या ऊर्जेवर म्हणजेच ऑरावर नक्कीच काहीतरी परिणाम होत असेल. खूप मोठा परिणाम होतो. कारण जेव्हा आपण एखादे मोठे ओझे मनावरून उतरवतो तेव्हा शरीर लिटरली हलके झाल्यासारखे वाटते. अगदी तंतोतंत.
मानवी शरीराभोवती जे सूक्ष्म ऊर्जा क्षेत्र असते, ज्याला आपण ऑरा म्हणतो, त्यात आपल्या भावनांच्या फ्रिक्वेन्सीज साठवलेल्या असतात. म्हणजे राग किंवा दुःख तिथे साठवून राहते. हो, जेव्हा आपण वर्षानुवर्षे दुःख, राग किंवा अपरावीपणा साठवून ठेवतो, तेव्हा या ऑरामध्ये एक अत्यंत जड, काळा किंवा राखाडी रंगाचा थर निर्माण होतो. बाप रे. यामुळे आपली ऊर्जा ब्लॉक होते आणि आपल्याला सतत थकल्यासारखे किंवा अडकल्यासारखे वाटते. मग होलिका दहनाचा यावर काय प्रभाव पडतो? होलिका दहनाच्या वेळी तिथे असणाऱ्या आगीच्या उष्ण स्पंदनांमुळे, तिथे जमलेल्या लोकांच्या सामूहिक ऊर्जेमुळे, आणि आपण केलेल्या त्या सिम्बॉलिक बर्निंगमुळे. हो, त्यामुळे ही ब्लॉक झालेली ऊर्जा मोकळी होते. आपला ऑरा खऱ्या अर्थाने रिसेट होतो. जसे आपण एखादा कॉम्प्युटर हँग झाल्यावर रिस्टार्ट करतो तसं. अगदी तेच उदाहरण चपखल बसेल. म्हणजे पहिल्या रात्री आपण स्वतःला रिसेट केले. आता आपण येऊया दुसऱ्या दिवसाकडे, ज्याला आपण धुलीवंदन म्हणतो. हो, जो ग्राउंडिंगचा दिवस मानला जातो. आता इथे मला एक शंका आहे. साहित्यात असा उल्लेख आहे की होळीच्या दुसऱ्या दिवशी उरलेली राख कपाळाला किंवा अंगाला लावल्याने मानवी शरीराला मानसिक आणि आर्थिक स्थिरता मिळते. बरोबर. आता प्रामाणिकपणे सांगायचे तर आधुनिक जगात वावरताना कपाळावर नुसती राख लावल्याने आपल्याला स्थिरता कशी मिळू शकते? हा अतिशय उत्तम आणि तार्किक प्रश्न आहे. यामागे खरोखर काही सायकोलॉजिकल किंवा ऊर्जेचे विज्ञान आहे की ही फक्त एक अंधश्रद्धा आहे? याला समजून घेण्यासाठी आपल्याला ग्राउंडिंग किंवा अर्थिंग ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. ओके. राख ही अशा गोष्टीचे प्रतीक आहे जिचा पूर्णपणे नाश झाला आहे. म्हणजे राखेचे आणखी काहीही होऊ शकत नाही. बरोबर. ती तिची अंतिम अवस्था आहे. जेव्हा आपण ती राख स्वतःला लावतो, तेव्हा मानसशास्त्रीयदृष्ट्या तो एक मोठा स्वीकार असतो. कसला स्वीकार? की माझा अहंकार, माझा खोटा डौल आता संपुष्टात आला आहे. क्या बात है. आणि जेव्हा माणसाचा अहंकार शून्यावर येतो, तेव्हा त्याच्या विचारांमध्ये एक प्रचंड स्पष्टता येते. आणि जिथे स्पष्टता असते तिथे निर्णयक्षमता सुधारते. हो, ज्यामुळे साहजिकच आयुष्यात मानसिक आणि व्यावहारिक स्थिरता येते. ही झाली सायकोलॉजिकल बाजू. आणि ऊर्जा विज्ञान काय सांगते? ऊर्जा विज्ञानानुसार राख आणि माती यांचा थेट संबंध पृथ्वी तत्वाशी आहे, जे अतिशय जड आणि स्थिर असते. अगदी. जेव्हा आपण या तत्वाच्या संपर्कात येतो, तेव्हा आपल्या शरीरातील अतिरिक्त किंवा अस्थिर इलेक्ट्रिक चार्ज जमिनीमध्ये शोषला जातो. यालाच आधुनिक विज्ञानात अर्थिंग म्हणतात ना? हो, त्यामुळे राख किंवा मातीचा स्पर्श मज्जासंस्थेला अतिशय शांत आणि स्थिर करतो. म्हणजे हा नुसता उपचार नाही, तर स्वतःला जमिनीवर आणण्याची आणि वास्तवाशी जोडण्याची ती एक प्रक्रिया आहे. नक्कीच. आता आपण या सणाच्या सर्वात रंगतदार भागाकडे वळूया. रंग. हा, सगळ्यांचा आवडता भाग आहे. हो, मला समजतंय की रंगांचा आपल्या मनावर काहीतरी परिणाम होत असेल, कारण एखादा गडद रंग पाहिला की आपल्याला उत्साह वाटतो आणि फिका रंग पाहिला की शांत वाटतं. बरोबर आहे. पण या साहित्यामध्ये रंगांना चक्क फ्रिक्वेन्सीज किंवा स्पंदने म्हटले आहेत आणि त्यांचा आपल्या शरीरातील चक्रांशी संबंध जोडला आहे. हे खूप वैज्ञानिक आहे. मला हे थोडे आहेच समजून घ्यायचे आहे. हे रंग आणि आपली ऊर्जा चक्रे नक्की कशी काम करतात? रंग हे केवळ बाजारात मिळणारे केमिकल्स किंवा पावडर नाही. भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास रंग हे प्रकाशाच्या लहरी किंवा लाईट फ्रिक्वेन्सीज आहेत. म्हणजे प्रत्येकाची एक वेव्हलेंथ असते. हो, प्रत्येक रंगाची एक विशिष्ट तरंगलांबी असते. आपल्या शरीरात मुख्यत्वे 7 ऊर्जाचक्रे असतात, जी आपल्या शारीरिक आणि भावनिक आरोग्याचं नियंत्रण करतात. अगदी बरोबर. होळीमध्ये आपण जे विविध रंग वापरतो ते नकळतपणे या चक्रांचं संतुलन करत असतात. उदाहरणार्थ लाल रंगाचा विचार करूया. लाल रंग हा अत्यंत ऊर्जावान असतो आणि तो आपल्या पाठीच्या कण्याच्या तळाशी असलेल्या मूलाधार चक्राशी जोडलेला आहे, ज्याला रूट चक्र म्हणतात. हो, हा रंग शरीरात सुरक्षितता, जीवनशक्ती आणि धैर्याची स्पंदने निर्माण करतो. मग पिवळा किंवा हिरवा रंग कोणत्या चक्रावर काम करतो? कारण हे रंग होळीमध्ये खूप जास्त वापरले जातात. हा आपल्या पोटाच्या भागात असलेल्या मणिपूर चक्राशी किंवा सोलार प्लेक्ससशी जोडलेला आहे. बरं. सूर्यासारख्या तेजस्वी असणारा हा रंग माणसातील स्पष्टता, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास वाढवतो. आणि हिरवा रंग? हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे आणि तो आपल्या छातीच्या मध्यभागी असलेल्या अनाहत चक्राशी म्हणजे हार्ट चक्राशी संबंधित आहे. हा खूप शांत करणारा रंग वाटतो. हो, हिरवा रंग हा अत्यंत हीलिंग म्हणजे उपचार करणारा रंग मानला जातो. तो प्रेम, करुणा आणि भावनिक संतुलनाचे काम करतो. आणि निळा रंग?
निळा रंग हा विशुद्ध चक्राशी जोडलेला असतो, जो आपल्याला शांतता देतो आणि आपला संवाद सुधारण्यास मदत करतो. आणि गुलाबी रंगाचा काय परिणाम होतो? गुलाबी रंग हा भावनिक ऊब आणि सुसंवाद निर्माण करतो. म्हणजे जेव्हा आपण हे रंग एकमेकांना लावतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने एकमेकांच्या ऊर्जा केंद्रांवर अत्यंत सकारात्मक फ्रिक्वेन्सीज टाकत असतो. अगदी बरोबर. हे तर आपण एकमेकांना नकळत दिलेली कलर थेरपीच झाली. हो, ती एक प्रकारची सामूहिक थेरपीच आहे. आणि या रंगांसोबतच जो एक सामाजिक पैलू आहे तोही तितकाच रंजक आहे. हो, तो आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून होळी ही एक अत्यंत शक्तिशाली सामाजिक भावनिक थेरपी म्हणजेच सोशिओ इमोशनल थेरपी कशी आहे यावर साहित्यात जो भर दिला आहे तो मला खूप महत्वाचा वाटतो. कारण आजच्या काळात लोक आपापल्या मोबाईलमध्ये अडकलेले आहेत. हो, स्क्रीन टाईम प्रचंड वाढला आहे आणि एक प्रकारचं टच स्टार्वेशन किंवा स्पर्शाचा अभाव निर्माण झाला आहे. अशा वेळी हा सण एक वेगळीच जादू करतो. मी एका रिसर्चमध्ये वाचत होते की सामूहिक हास्य, संगीत आणि सुरक्षित स्पर्शामुळे शरीरात काही खास रसायने निर्माण होतात. बरोबर. जेव्हा लोक एकत्र येतात, नाचतात, गातात आणि एकमेकांना रंग लावताना जो शारीरिक स्पर्श होतो, त्यातून मानवी मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाच्या संप्रेरकाची पातळी प्रचंड वेगाने वाढते. ज्याला लव्ह हार्मोन म्हणतात. हो, किंवा बॉन्डिंग हॉर्मोन. हे हॉर्मोन मानवामधील ताणतणाव, एकाकीपणा आणि नैराश्य कमी करण्यासाठी एखाद्या संजीवनीसारखं काम करते. आजच्या धावपळीच्या आणि आयसोलेटेड जगात जिथे माणसाचा माणसाशी थेट संपर्क कमी झाला आहे तिथे हा सण लोकांना त्यांच्या खऱ्या मानवी स्वरूपात परत आणतो. अगदी. हे एक असे वातावरण तयार करते जिथे वय, पद किंवा स्टेट्सची भिंत गळून पडते. आणि केवळ शुद्ध मानवी आनंद उडतो. बरोबर. क्या बात आहे. म्हणजे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक अशा तिन्ही पातळ्यांवर हा सण आपल्याला हील करत असतो. नक्कीच. आता आपण या अभ्यासातील एका अशा शब्दाकडे वळूया जो ऐकल्यावर अनेकांच्या मनात थोडी भीती किंवा गैरसमज निर्माण होतात. कोणता शब्द? साहित्यात तंत्र आणि फायर मेडिटेशन असा उल्लेख आहे. हो, तंत्र या शब्दाबाबत अनेक गैरसमज आहेत. सर्वसाधारणपणे तंत्र म्हटलं की लोकांना स्मशान, काळी जादू किंवा काहीतरी भयानक विधी आठवतात. पण तसे अजिबात नाहीये. या साहित्यात तंत्राचा दृष्टिकोन अत्यंत प्रॅक्टिकल आणि सोपा सांगितला आहे. हे फायर मेडिटेशन नक्की काय आहे? हा गैरसमज दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. तंत्र या शब्दाचा मूळ अर्थ टेक्निक किंवा तंत्रज्ञान असा आहे. ओके. हे शरीराची आणि मनाची ऊर्जा योग्य दिशेने वळवण्याचे अत्यंत शास्त्रशुद्ध आणि प्रॅक्टिकल विज्ञान आहे. यात कोणतीही भीतीदायक गोष्ट नाही. मग फायर मेडिटेशन म्हणजे काय? फायर मेडिटेशन किंवा अग्निध्यान ही चेतना जागृत करण्याची एक अत्यंत सोपी आणि सुरक्षित पद्धत आहे. यात करायचे काय असते? होलिका दहनाच्या वेळी त्या अग्नीच्या ज्वाळेकडे अत्यंत शांतपणे आणि सौम्य दृष्टीने पाहायचे असते. आगीच्या ज्वाळा सतत हलत असतात, त्यांचं स्वरूप सतत बदलत असते. हो, आणि जेव्हा आपण त्या ज्वाळांकडे पाहतो तेव्हा आपला श्वास आपोआप संथ होतो. पण जर कोणी 15व्या मजल्यावर राहणाऱ्या फ्लॅटमध्ये राहत असेल, ज्याला मोठी होळी पेटवणे शक्य नाही, त्याने हे कसे करावे? त्यांनी घरात एक छोटी पंती, दिवा किंवा मेणबत्ती लावून हे ध्यान केले तरी चालते. म्हणजे आकारापेक्षा आपला हेतू किंवा इंटेन्शन जास्त महत्वाचे आहे. अगदी बरोबर. त्या लहानशा ज्योतीकडे पाहत अशी कल्पना करायची आहे की आपल्या मनातील सर्व अनावश्यक विचार, सर्व ताणतणाव आणि जुन्या वेदना त्या अग्नीत जळून खाक होत आहेत. आणि त्या बदल्यात अग्नीची तेजस्वी ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करत आहे. हो, हा विधी नसून ही एक मेंदूला डिक्लटर करण्याची म्हणजेच मेंदूतील कचरा साफ करण्याची प्रक्रिया आहे. शरीराची आणि मनाची साफसफाई तर झाली, पण आपण ज्या जागेत किंवा घरात राहतो तिथे काही ऊर्जा साठलेली असतेच. नक्कीच. या अभ्यासात वास्तू आणि ऊर्जेच्या स्वच्छतेचा जो संदर्भ दिला आहे तो मला खूप प्रॅक्टिकल वाटला. आपण घर साफ तर करतोच, पण त्यात मिठाच्या पाण्याचा वापर का सांगितला आहे? आपण जसे स्वतःच्या आतल्या भावना साठवून ठेवतो तसेच आपण राहत असलेल्या वास्तूमध्येही अनेक वर्षांच्या भावना, भांडणे, ताणतणाव यांच्या ऊर्जेचे थर साठत असतात. आणि साध्या पाण्याने फक्त धूळ साफ होते. बरोबर, पण मीठ हे एक क्रिस्टलाइज्ड असल्यामुळे ते वातावरणातील अतिरिक्त नकारात्मक आयन्स किंवा जड ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते. म्हणूनच होळीच्या आधी मिठाच्या पाण्याने घर पुसणे हे एनर्जी क्लिअरिंगचं उत्तम साधन आहे. हो,
आणि धूप किंवा सुगंधी उदबत्ती लावल्याने हवेतील बॅक्टेरिया तर मरतातच, पण तिथली स्पंदनेही उच्च पातळीवर जातात. आणि विशेषतः घराची ईशान्य दिशा म्हणजेच नॉर्थ ईस्ट दिशा का महत्वाची मानली आहे? वास्तुशास्त्रानुसार ही दिशा जलतत्वाशी आणि मानसिक स्पष्टतेशी जोडलेली असते. ही दिशा ईश्वरीय ऊर्जेची मानली जाते. म्हणजे जर ही दिशा स्वच्छ आणि मोकळी असेल तर घरात राहणाऱ्या व्यक्तींचे विचार स्पष्ट राहतात आणि मानसिक गोंधळ कमी होतो. अगदी तसंच. आणि या सर्व गोष्टींचा जर आपण नैसर्गिक ऋतू बदलाशी संबंध जोडला तर आपल्याला दिसेल की होळीचा हा काळ सीझनल ट्रान्झिशनचा काळ आहे. हिवाळ्याच्या जडत्वातून वसंत ऋतूच्या सक्रिय ऊर्जेकडे जाण्याचा हा काळ आहे. निसर्ग स्वतःची जुनी पाने गाळून नवीन पालवी धारण करत असतो आणि तीच प्रक्रिया आपण आपल्या घरात आणि मनात राबवणे अपेक्षित आहे. म्हणजे निसर्गाचे आणि आपले एक प्रकारचे सिंक्रोनायझेशन चालू असते. निसर्गाशी समरस होणे हाच तर या सगळ्यामागचा मुख्य उद्देश आहे. हो, जेव्हा आपण निसर्गाच्या चक्रासोबत आपले स्वतःचे सायकल जोडतो तेव्हा जगणं अधिक प्रवाही आणि सोपे होते. हिवाळ्यातील आळस आणि साचलेपण झटकून वसंत ऋतूच्या नवचैतन्याचे स्वागत करण्याची ही संपूर्ण प्रक्रिया आहे. बरोबर. आपण या अत्यंत माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेच्या शेवटाकडे येत आहोत. खूप छान चर्चा झाली ही. हो, मला या संपूर्ण संवादाचा अर्क अतिशय थोडक्यात मांडायचा आहे. साहित्यातील हा मुख्य संदेश अत्यंत स्पष्ट आणि सोपा आहे. जुने जाळून टाका, स्वतःला स्थिर करा आणि नव्याचा आनंद घ्या. बर्न द ओल्ड, स्टॅबिलाइज द सेल्फ आणि सेलिब्रेट द न्यू. अगदी. होळीचा खरा अर्थ केवळ बाहेरचे रंग एकमेकांवर उधळणे हा नक्कीच नाही, तर तो आपल्या आत साचलेला अंधार दूर करून आत एक नवा प्रकाश निर्माण करणे हा आहे. या निष्कर्षात मला आणखी एका छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टीची भर घालावीशी वाटते. नक्कीच, सांगा ना. जर ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजेच जाळणे, रिकामे होणे, स्थिर होणे आणि रंग भरणे ही योग्य सजगतेने आणि शांततेने केली तर ती केवळ 1 वर्षातून एकदा येणारी सुट्टी उरत नाही. मग ती काय बनते? ती एक अत्यंत शक्तिशाली मानसिक आणि ऊर्जा परिवर्तनाची प्रक्रिया ठरते. जेव्हा आपण जाणीवपूर्वक आपले जुने ओझे उतरवतो तेव्हाच आपण नवीन संकल्प आणि नवीन आनंद स्वीकारण्यासाठी खऱ्या अर्थाने मोकळे होतो. आजची ही चर्चा खरोखरच डोळे उघडणारी होती. आपण परंपरेच्या नावाखाली ज्या गोष्टी अनेक वर्ष करत आलो आहोत त्यामागे मानवी मानसशास्त्र आणि ऊर्जेचे इतके मोठे आणि प्रगत विज्ञान दडलेले आहे हे आज नव्याने समजले. हो, आणि हे विज्ञान आजच्या काळात खूप उपयुक्त आहे. आता हा संवाद संपवताना एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर एका सणामध्ये इतके सखोल मानसशास्त्रीय आणि ऊर्जा शुद्धीकरणाचं विज्ञान दडलेलं असेल तर रोजच्या जीवनात अंधपणे पाळल्या जाणाऱ्या अशा आणखी किती जुन्या परंपरा असतील ज्यांच्या मूळ उद्देशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे? हा खूपच मोठा प्रश्न आहे. जर त्या परंपरांचे खरे विज्ञान आणि त्यामागची मानसशास्त्रीय साधने एकदा समजून घेतली तर आजच्या धावपळीच्या, एकाकीपणाच्या आणि तणावपूर्ण जीवनावर तो एक अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकेल का? नक्कीच ठरू शकेल. हा खरोखरच प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अशाच एका नवीन आणि रंजक विषयासोबत पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत अशाच नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि सजग राहण्याची ही प्रक्रिया आपण सर्वजण अशीच चालू ठेवूया. तर लक्षात ठेवा, यंदाची होळी ही केवळ धिंगाणा करण्यासाठी नाही, तर स्वतःला स्थिर म्हणजेच स्टेबिलाइज करण्याची आणि आंतरिक प्रकाश निर्माण करण्याची एक संधी आहे. होळीच्या रात्री आपल्यातील अहंकाराचे दहन करा आणि धुलीवंदनाला पृथ्वी तत्वाशी नाते जोडून जीवनात नवीन संकल्प स्वीकारा. कारण जेव्हा आपण जुने जाळतो तेव्हाच नवीन जीवनाचा आनंद खऱ्या अर्थाने स्वीकारू शकतो. तुम्हाला आजची ही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील ऊर्जा आणि वास्तूमध्ये सकारात्मक बदल घडवायचा असेल तर नवल शिंदे ओम श्रीम औरा अँड ॲस्ट्रो वास्तू या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यात हा प्रकाशाचा सण आनंदाचे रंग घेऊन येईल. मी नवल शिंदे. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल मास्टर क्लासमध्ये. तोपर्यंत जुने जाळा, स्वतःला स्थिर करा आणि नव्या उत्साहाने आयुष्याचा उत्सव साजरा करा. धन्यवाद.